2023 दरम्यानचा प्रकार। हटवलेली बहुतांश नावं दलित आणि मुस्लिम मतदारांची असल्याचंही समोर। भारताच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू। सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी संपत असून सिनियरिटीनुसार चीफ जस्टिस सूर्यकांत हे पुढील सरन्यायाधीश होतील हे जवळपास निश्चित। मंदिरातील पुजारी विशिष्ट जात वा वंशाचा असणं आवश्यक नाही, तशी कोणतीही धार्मिक प्रथा नाही। केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा। पुजाऱ्याच्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये पात्र होण्यासाठी विशिष्ट जात वा वंशाची अट घालणं चुकीचं असल्याचं नमूद। भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार आणि प्रसिद्ध जाहिरात व्यावसायिक पियुष पांडे यांचं वयाच्या 17व्या वर्षी निधन। हमारा बजाज, ठंडा मतलब कोका कोला आणि अबकी बार मोदी सरकार यासारख्या गाजलेल्या जाहिराती। तेलंगणाच्या कर्नूलमध्ये अपघातानंतर खासगी बसला भीषण आग, 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती। तेलंगणाच्या कर्नूलमधील बस दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त। मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून 2 लाख रुपयांची मदत, तर जखमींना 50,000 रुपयांच्या मदतीची केंद्राची घोषणा। हरियाणाच्या कर्नालमध्ये गॅस फुगे फुगवणारे सिलेंडरचा स्फोटामुळे बाजूला उभ्या असलेल्या 2 कार आणि दुचाकींचंही नुकसान। आजूबाजूला घरातील काचेच्या वस्तूंनाही तडा। एका तरुणानं पेट्रोलनं भरलेला बॉम्ब पेटवताच मोठा स्फोट, घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी। उत्तर प्रदेशातील हापूरमधील या घटनेचा व्हिडिओ समोर। हरियाणातील गुरुग्राममध्ये एका तरुणाचं थारच्या दरवाजामध्ये उभं राहून लज्जास्पद कृत्य। तरुणानं चालत्या वाहनाचा दरवाजा उघडून लघुशंका। रीलच्या नादामध्ये तरुणानं जीव गमावला। रेल्वे ट्रॅकवर उभा राहून एक तरुण रील बनवत होता। यावेळी आलेल्या रेल्वेनं त्याच्या डोक्याला जबर धडक दिली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल। घटना ओडिशातल्या पुरीमध्ये। कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांविरोधात अनोखा निषेध। खड्ड्यांना फुलहारांनी सजवण्यात आलं। प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप। राजस्थानमधील केकरी शहरामध्ये परंपरेच्या नावाखाली एकमेकांवर जळते फटाके फेकण्याचा प्रकार समोर। यामध्ये अनेक जण जखमी। राजस्थानमधल्या भिलवाडामध्ये जुन्या परंपरेनुसार गाढवांची पूजा करण्याची प्रथा। गाढवांना मोठ्या थाटामाटात हार घालण्यात आले। गाढवांना सजवून त्यांची पूजा करण्यात आली। गोवर्धन पूजेच्या निमित्तानं मध्य प्रदेशातल्या धारमध्ये बैलांची झुंज। हा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळच्या गावातील शेकडो लोकांची गर्दी। धार जिल्ह्यातील नालचा या ठिकाणी होणाऱ्या झुंजीला पाडा दंगल म्हणतात, जिथं बैलांची झुंज लावली जाते। घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या एका पेपर बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। दुचाकीवरून पेपर वाटणारा हा पोरगा पेपर अशा अफलातून पद्धतीने फेकतो की पेपर अगदी हव्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो। पन्ना व्याघ्र अभयारण्यातून वाघानं केलेल्या शिकारीचा व्हिडिओ समोर। एका वाघानं मोठे चतुराईनं हरणाची शिकार केली। एवढंच नव्हे तर पाहता पाहता या शिकारीवर ताव मारण्यासाठी आणखी 2 वाघ त्या ठिकाणी आले। आणि यानंतर एक मोठी अपडेट येते आहे। डॉक्टर महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झालंय। डॉक्टर महिलेचा मृतदेह आता बीडला रवाना